नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आशू आशू गाथा तिच्या रूममध्ये येत बेडवरती लोळत पडली होती आणि त्यानं तिच्या जिवलग मैत्रिणीला म्हणजेच अश्विनीला फोन लावला होता. दोघी देखील अगदी लहानपणीपासूनच्या म्हणजेच नर्सरीपासूनच्या मैत्रिणी होत्या. अश्विनी देखील एका श्रीमंत घरातील मुलगी होती. काय काय आशू ही तिच्याच टोनमध्ये बोलली. तो आला होता. आज त्यानं पूर्ण कपडे घातले होते, ब्ल्यू शर्ट आणि ब्लॅक जीन्स. माय गॉड, मी तर वेड्यासारखी नुसती त्यांच्याकडेच पाहत होते. एक मिनिट, कोण आलं होतं आणि कुणी पूर्ण कपडे घातले होते? आशू गोंधळून बोलली. इडियट, तो डॉक्टर देवांश देसाई यार. ओ, चड्डीवाला डॉक्टर, आशू हसत बोलली. छी आशू, काही काय गा, गाथा चिडली. बरं बाबा, हँडसम डेव्हिल म्हणू, आशू पुन्हा हसत बोलली. हँडसम तर आहे, पण डेव्हिल नाही बरं का तो. 2 दिवसात तुझ्या विचारांमध्ये एवढा मोठा चेंज. ताईसोबत किती छान बोलत होता तो, माहीत आहे. VIP पेशंटसोबत कुठलाही डॉक्टर चांगलाच बोलणार. त्याच्याकडनं म्हणेल तेवढा पैसा जो मिळतो. त्याचा खरा स्वभाव जाणून घ्यायचा असेल तर एखाद्या गरीब पेशंटला विचारावं लागेल. आणि मला नाही वाटत की तो गरीब पेशंट घेत असेल. त्याची फीज पाहिली ना किती आहे? एका व्हिजिटचे, म्हणजे पेशंटला नुसते पाहण्याचे 10,000 घेतो म्हणे. ऑपरेशनचे वेगळे चार्जेस आहेत त्याचे, आशू बोलली. खरंच? हो, मग माझे डॅड सांगत होते की फार मोठा डॉक्टर आहे तो. जस्ट 2-3 वर्षांपासूनच मुंबईत आहे म्हणे. आणि मग आधी कुठे होता? लंडनमध्ये. त्याचं पूर्ण मेडिकलचं शिक्षण तिकडेच झालंय. हे पण काकांनी सांगितलं? नाही पागल, गुगलवरती सर्च कर, त्याची सगळी जन्मकुंडली मिळेल, आशू बोलली. मला तर फार छान आणि प्रेमळ वाटला ग तो. अगं दिसतं तसं नसतं. त्या दिवशी पाहिलंच ना, पेंटिंगचे पैसे द्यायला किती किचकिच करत होता. एवढा मोठा डॉक्टर आहे, त्याची रोजची कमाई कमीत कमी 8-10 लाख रुपये असेल. पण किती चिंगूसपणा, आशू नाक मुरडत बोलली. ते काही असो, पण मला जाम आवडला यार तो. आज तू त्याला पाहायला हवं होतंस. फार हँडसम आणि डॅशिंग दिसत होता. तू बोललीस त्याच्याशी? नाही, त्यानं माझ्याकडे पाहिलंही नाही. ती थोडी नाराज होत बोलली. तुमची पहिली भेट काही खास नव्हती ना? फर्स्ट इम्प्रेशन, लास्ट इम्प्रेशन. म्हणजे तू त्याला एक भांडकुदळी, अति लाळवलेली मुलगी वाटली असणार. जाऊ दे ना, त्याला काय वाटतं हा विचार आता नको करू. त्यानं तुझे कारनामे तुझ्या घरी सांगू नयेत याचा आधी विचार कर. हा यार, मी काल त्यांच्याशी याबाबत बोलणार होते, पण त्यांनी माझ्याकडे पाहिलंही नाही. आता मी काय करू? बरं झालं तिथे काही बोलली नाहीस, नाहीतर त्याच्याऐवजी तुझ्याच तोंडानं तुझे कारनामे सगळ्यांना कळाले असते, आशू तिला हसत बोलली. हसू नको ना, मला जाम टेन्शन आलंय. एक काम कर, उद्या त्याच्या हॉस्पिटलमध्ये जा. उद्या? उद्या कसं शक्य आहे? का, काय झालं? इडियट, उद्या बाळाला ताई जवळ देणार आहेत ना. वाव, मग ताईला भेटून जा ना. तू जितकं लवकर त्याच्याशी बोलशील तुझं टेन्शन तेवढ्या लवकर कमी होईल. यू आर राईट, पण मला भीती वाटते. कशाची? त्यानं माझं सॉरी ॲक्सेप्ट केलं नाही तर? तसा तो खडूस आहे, त्यामुळे काही सांगता येत नाही. पण तरीही तू प्रयत्न कर. माफी मागून एकदाची मोकळी हो, म्हणजे बाबांनी जिजूनी काही म्हणायला नको. बरं, सकाळी तू ये, आपण मिळून जाऊ. कुठे? त्या डॉक्टर देवांशची माफी मागायला? मी नाही येणार. असं कसं? तू सुद्धा होतीस ना माझ्यासोबत. हा कांड आपण दोघींनी मिळून केलाय, तर माफी देखील दोघींनी मिळूनच मागायला हवी ना. आणि तू जर आली नाहीस ना, तर मी अश्विनी आणि दादाला सांगेन की तुला स्वराजने प्रपोज केलंय आणि तू त्याच्या प्रपोजलचा विचार करतेस. गाथा खुनशी हसत बोलली. तू माझी खास मैत्रीण आहेस की सावत्र? आशू रागात येत बोलली. यावेळी सावत्र आहे, गाथा हसून बोलली. ओके, येते. गुड, आय लव्ह यू, बट आय हेट यू. आशूनं रागातच फोन ठेवून दिला आणि इकडे गाथा हसत होती. इकडे शिव आणि देव एका VIP क्लबमध्ये ड्रिंक एन्जॉय करत बोलत होते. बघ यार, सगळे किती मजा करतायत आणि आपण इथे बोरिंग ड्रिंक पीत बसलो.
शिव डॉक्टर ममताचं स्टेटस पाहून बोलला. तुला मी रोखलं नव्हतं, देव बोलला. तुला माहीत आहे ना, तुला सोडून मी कुठे जात नाही. आणि ते सगळे ते ममताचे फ्रेंड्स आहेत, माझ्याशी त्यांची काही जास्त ओळख नाहीये. मला तरी कुठे आहे, मीही 1-2 वेळाच त्यांना भेटलो असेल. ममता फार फोर्स करत होती म्हणून मी हो बोललो, देव म्हणाला. ममता इज अ नाईस गर्ल. तुम्ही दोघे एकमेकांसोबत खूप छान दिसता. हॉस्पिटलमध्ये सगळे म्हणतात की शी लाईक्स यू, आणि तिच्या वागण्या बोलण्यात दिसतं ते. मे बी, बट आय डोंट. का? ती माझी फक्त एक चांगली मैत्रीण आहे बस, या पलीकडे आमच्यात काही नाही. आय एम नॉट इंटरेस्टेड इन हर दॅट वे. बट वाय? शी इज ब्युटिफुल अँड क्लेवर. तुझ्या स्टेटसला शोभेल अशी आहे. तू तिचा लाईफ पार्टनर म्हणून विचार का करत नाहीस? शिवनं विचारलं. सकाळचं माईंचं बोलणं फारच मनावर घेतलेलंच वाटतं, देव त्याला पाहत हसत बोलला. विषय बदलू नकोसा. आय नो ममता चांगली मुलगी आहे, मला लाईक करते, बट लाईफ पार्टनर म्हणून नको. का? तुला तिच्यासारखी नाही, मग कशी मुलगी हवी आहे? अजून तरी मी विचार केला नाही. अरे मग कधी करणार आहेस? माहीत नाही. आता हे लग्न पुराण बंद कर आणि एन्जॉय दिस इव्हिनिंग. उद्यापासून पुन्हा आठवडाभर हॉस्पिटल आहे. खरंच आता तर असं वाटतंय की उगाच डॉक्टर झालो. डॉक्टर नाही तर मग काय व्हायचं होतंस? चित्रकार. शिव हसून बोलला. त्याला गाथाची आठवण आली. व्हॉट? आर्टिस्ट? पेंटर? 7 लाखांची पेंटिंग? महिन्यातून 4 पेंटिंग जरी बनवून विकल्यास ना, तरी तो महिन्याला सॅलरी देतोस ना, त्यापेक्षा जास्त पैसे मिळाले असते. शिव हसत बोलला आणि देवलाही हसू आलं. काही म्हण, पण पोरगी एकदम जाम वात्रट आणि इंटरेस्टिंग आहे. तुझ्यासारख्या माणसाकडनं तिनं 7 लाख वसूल केले. डॅशिंग आहे एकदम, बिनधास्त. शिव हसत बोलला. त्याला बालिशपणा म्हणतात. देवनं नाक मुरडलं आणि शिव अजूनच जास्त हसू लागला. तर मग मित्रांनो, आता गाथा जाणार आहे शिवची माफी मागायला. तर मग पाहूयात की आता पुढे नक्की काय होणार ते. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.